भाजप आमदार परिणय फुके यांच्या गुंडांकडून आपल्याला दररोज धमकावले जाते, दररोज पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत आहे। या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती, मात्र त्यांनीही बघतो सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने केला आहे। संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। यावेळी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या। त्यानंतर मी लाडक्या भावांना मदत मागितली, पण मला मदत मिळाली नाही, माझ्यासोबत कोणीही उभं राहिलं नाही, असंही प्रिया फुके म्हणाल्या। आपल्या पतीच्या पैशांचा कारभार, मालमत्तेविषयी प्रश्न विचारले तेव्हा तू कोण आहेस, तुला हे विचारण्याचा काय हक्क, असं विचारत रात्री 10 वाजता घराबाहेर काढलं। तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, असं धमकावल्याचं देखील त्यांनी म्हटलंय।